खर्च वजा जाता उत्पन्न शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे. माझं हे केलंय मी, एवढं उत्पादन निघालं, एवढा खर्च निघाला आणि मला इकरी एवढं पैसे पडलं, ही जोपर्यंत सांगत नाही ती तोपर्यंत नाही. आता कोथिंबीरला 100 रुपये दर आला, तेवढाच दर धरून कोथिंबीर लावली तर पुन्हा फुकट बी कोण 10 पैशाला बी नेत नाही ती. मग त्याच्यावर तुमचं अवलंबून नाही, तुमच्या अगदी नशिबात लागते. आता आमचा इथे चुलत भाव आहे, तर 20 एकर टोमॅटो लावलं, सुभाष शिंदे म्हणून नाही तर 20 एकर टोमॅटो लावलं, सगळी येड्यात काढत होती. म्हणजे पहिल्यांदा मिरची लावली 2 लाख रुपये आणि ती एप्रिल मध्ये लावली. कधीच मिरची टिकत नाही. मे मध्ये पाऊस झाला, मिरची सक्सेस झाली. पुन्हा मिरची उपडली आणि 20 एकर टोमॅटो लावलं. आज रोज 3 ते 4 लाखाचं 5 लाखाचं टोमॅटो रोज जाते 20 लाख. म्हणजे आम्ही सुद्धा म्हणतो जायला सुवाच जरा चुकीचंच आहे. मग कुठं एखाद्यानं धाडस केलंय, हा त्याला पैसे मिळाले म्हणून आपल्याला मिळणार नाहीत ना. मग आता 2 कोटी टोमॅटो दिले. मग शेणखत नाही, मल्चिंग नाही, तारकाठी फक्त बदलल्या, रोप आणून लावले ती, त्याच्यावर मिरचीचं उत्पादन घेतले, मिरचीचं चांगलं उत्पादन झालं. तशी जर नक्कल करायला गेल्यानंतर 5 रुपयावर टोमॅटो झाला तर आणि उचलून लावलं तर, मग नक्कल करून शेती चालत नाही. शेती तुम्हाला कळतंय त्या पद्धतीने करा, मिळतंय तेवढंच लोकांना सांगा, मिळतंय तेवढ्याच घर भागवायला शिका. लबाड बोलू नका. समोरच्याला लबाड बोलण्यामुळे उत्स्फूर्त होते, उत्स्फूर्त झालेली माणसं सुद्धा ह्याच्यामध्ये संपून जातात. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की लोकांचं उत्पन्न बघून तुम्ही शेती करूच नका ना. तुम्ही ठरवा काय करायचं आहे, तुमच्या भागात काय येतंय, तुम्हाला गाईडलाईन करणारी माणसं कोण आहे ती, त्यांचं कशा पद्धतीने चालतंय, त्यांच्यात जावा. महिना 2 महिने मधनं चक्कर मारा. आपण लावल्यानंतर त्यांना आणा. ते किती अडाणी असला तर तो बुद्धिवान आहे. त्या क्षेत्रात ते पीक चांगलं आणतोय म्हणजे अडाणी माणूस सुद्धा शेतीमध्ये बुद्धिवान आहे. आणि जे ज्या क्षेत्रात बुद्धिवान आहे, शिक्षण बघू नका, त्याचा तुम्ही गाईडलाईन घ्या करा ना तुम्ही.